अकोला शहरात 10 किलो गांजा जप्त। अकोला जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावत आहे। त्यामुळे अकोला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे, असे आमदार साजिद खान पठाण यांनी नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंदे व गांजा तस्करीला आळा घालण्याची मागणी केली होती। ही बाब गांभीर्याने घेत गृहराज्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर पोलीस कारवाई करताना सध्या दिसत आहे। जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्यास सुरुवात केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडगे यांना एक तरुण मोठ्या प्रमाणात गांजा विकण्यासाठी ग्राहकाच्या शोधात आहे, अशी माहिती मिळाली। गुन्हे शाखेत त्यांनी आपल्या पथकासोबत सापळा रचून या तरुणाला IMA हॉल जवळून ताब्यात घेतले। तसेच त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 10 किलो 22 ग्राम गांजा सापडला, ज्याची किंमत 2,55,500 रुपये आहे। दिलशाद खान हसीब खान असे या आरोपीचे नाव असून बिहार पूर्णिया येथील तो रहिवासी आहे। सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या मार्गदर्शनात API विजय चव्हाण, API गोपाल जाधव, दशरथ बोरकर, स्वप्नील चौधरी, उदय शुक्ला, सुलतान खान पठाण, गोकुल चौहान, अक्षय बोबडे यांनी केली। प्राथमिक कारवाईनंतर पोलिसांनी तपासाकरिता व पुढील कारवाईकरिता सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनाकडे हा गुन्हा सोपविला आहे।